अर्थव्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणाऱ्या तरतुदी आहेत आणि त्यामुळे यांची सर्वदलीय पातळीवरती सखोल आणि गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात शासकीय धोरणांच्या महत्त्वाच्या विचारसरणीवरती संपन्न होणाऱ्या ही चर्चा पुढील काळात राज्याच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे। तर आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, आणि ते म्हणजे यंदाचं अधिवेशन हे नेमकं कोणत्या मुद्द्यांनी गाजणार आहे। तर गेल्या दिवसांमधील घडामोडींचा आढावा घ्यायचा झाला तर या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठले मुद्दे सर्वाधिक चर्चेचे ठरतील, कोणते मुद्दे हे हिवाळी अधिवेशन तापवणारे ठरतील। मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा, पार्थ पवारांचा जमीन व्यवहार प्रकरण, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा आणि त्यासोबत मुद्दा हा मराठवाड्यातील शेतकरी मदतीचा सुद्धा त्या ठिकाणी तापताना दिसेल। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तर तापेलच, त्याच्या सोबतीला महिला अत्याचार आणि गौरी गरजे प्रकरण देखील या ठिकाणी तापणार, यामध्ये शंका नाही। मुंबईतील मराठी अमराठीचा वाद, महायुतीतील नाराजी आणि निधी वाटपाचा मुद्दा, आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी नागपूरहून जे आपल्या सोबत यावेळेला थेट ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडणार आहे तिथून जोडले गेलेले आहेत, ज्ञानेश्वर पुन्हा एकदा आपल्याकडे येईल।